हे गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तर आहे ना, मी आज आहे ना ईस्ट इंडियन वडे बनवणार आहे. तर आहे ना, ते तांदूळ आणि उडीद डाळीचे बनवतात. तर आहे ना, हे बघा, मी इथं तांदूळ आणि उडीद डाळ घेतली आहे आणि आता ती मिक्सरला ना भरड करून अशी दळून घेऊया सर्व. आणि आता आपण पुढे नंतर रेसिपी बघूया. तर आहे ना, आता आपलं हे पीठ दळून झालंय. हे बघा. तर आहे ना, हे असं रवाळ वाटायचं आहे. हे बघा. तर आहे ना, आता आपण वड्याच्या पीठ आहे ना मळून घेणार आहोत ना. तर त्यासाठी आपण त्यामध्ये ना ब्ल्यू बर्डचं आहे ना, हे बघा, हे ईस्ट टाकणार आहे आपण. तर आता पहिला आपण ते ना ॲक्टिवेट करून घेऊया ईस्ट. तर आहे ना, आता आपण ह्यामध्ये बघा एवढं ईस्ट टाकून घेऊया. आणि आहे ना, आता आपण ह्यामध्ये पाणी टाकूया आणि ती ॲक्टिवेट करून घेऊया. थोडंसं मिक्स करून घेऊया. आणि आहे ना 5 मिनिट आहे ना आपण ह्याला रेस्ट करायला ठेवूया. म्हणजे ईस्ट आहे ना ॲक्टिवेट होईल, फुलून येईल आणि मग आपण ते पिठामध्ये टाकूया. याच्यातले लम्प्स सर्व फोडून घेऊया आपण. तर आहे ना, आता हे आपण पीठ आहे ना मिक्सरला भरड करून घेतलेलं होतं. तर आहे ना, आता आपण ते मळायला घेऊया. आपल्याला जितकं पाहिजे आहे ना तितकंच आपण बनवूया. तर आता ह्यामध्ये आहे ना आपण मीठ टाकून घेऊया. तर आहे ना, आता आपण हे मीठ पहिला मिक्स करून घेऊया पिठामध्ये. आता यामध्ये ना आपण हे ॲक्टिवेट केलेलं ईस्ट टाकूया. तर आहे ना, आता आपण हे मिक्स करून घेऊया ईस्ट. आणि आता ह्यामध्ये आहे ना आपण थोडं थोडं करून पाणी घालूया आणि आहे ना पीठ मळून घेऊया. तर आहे ना, आता आपलं पीठ बघा एवढं मळून झालेलं आहे. तर आहे ना, आता आपल्याला त्यांनी आहे ना हाताने इथे इकडच्या हाताने आहे ना बार देऊन पीठ चांगलं 10 मिनिटं आहे ना मळून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर आपण पीठ रेस्ट करायला ठेवूया. आता आहे ना आपण याच्यामध्ये थोडं पाणी घेऊया आणि पीठ आहे ना चांगलं असं मळून घेऊया. हे बघा असं. हे बघा, इतकं आहे ना पीठ आहे ना फेटून घ्या. हे बघा एवढं. तर आहे ना, हे बघा असं आपण थोडं थोडं करून पीठ आहे ना मळून घेऊया. आणि आहे ना आता ते आपण या टोपामध्ये टाकूया. हे बघा असं मारून टाकायचं. आता आपण सर्व पीठ आहे ना थोडं थोडं करून असंच बनवून मग नंतर मी तुम्हाला दाखवते. पीठ आहे ना, हे बघा माझं आता सर्व मळून झालेलं आहे.
आपल्याला ना 10 ते 15 मिनटं हे पीठ आहे ना असं चांगलं फेटून घ्यायचं आहे. हे बघा असं झालं पाहिजे पीठ. आणि आता आपण ते फर्मेट करायला ठेवूया, 3 ते 4 तास ठेवूया. तर आहे ना हे बघा आता आपण आहे ना पीठ या टोपामध्ये मारून घेऊया. असं आहे ना जोरात आपटा. ते बघा आपलं पीठ मळून झालंय आणि असं आपण आता ते टोपामध्ये ठेवलंय. हे बघा असं पीठ आहे ना सर्व हे करून घ्या आणि मध्ये आहे ना त्याला असं होल करून घ्या. आता आहे ना पीठ आपण आहे ना 4-5 तासासाठी आहे ना मुरत ठेवूया आणि त्याच्यानंतर आपण वडे बनवताना बघूया. तर आहे ना आता आपलं पीठ आहे ना आलेलं आहे, फर्मेट झालेलं आहे. तर आता आहे ना आपण याचं वडे बनवायला घेऊया. तर आहे ना आता आपण वडे बनवायला घेऊया. त्यासाठी ना मी इथं तेल तापत ठेवलंय. तर हे बघा हाताला आहे ना असं पाणी लावा, थोडंसं पीठ घ्या. हे बघा आणि असं भोग पडा. आणि वडे नाही बघा असे फ्राय करून घ्या. तर गाईज आता आहे ना आपले वडे सर्व रेडी झालेले आहेत. तुम्हाला आवडलं ना तर कमेंट करून नक्की सांगा आणि असं बनवून सुद्धा बघा, मस्तच झालेत एकदम. आणि आहे ना जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आता भेटते तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.